आमचा अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुकेवर नाही. म्हणजे माऊली म्हणले देव नाही भेटला तर काही त्रास होत नाही, भलता देव भेटला की लय त्रास होतो. आणो ही लय त्रास देतो रे. हे कोण शिकवतं रे तुम्हाला हे असलं? आणि देवाला असलं काही लागत नाही बरं का. मग भलतेपणा करू नका. देव कोपतो म्हणे, नवरात्राचे उपास आणि दुसऱ्या दिवशी बोकड देवी कोपती म्हण, हाणलं पाहिजे तुला. कोणी हे शिकवतो? कोणी देव कोपतो वगैरे? देव कधीच कोपत नाही आणि कोपतो तो देव नाही. लक्षात घ्या. अवघड परिस्थिती आहे रे. मी असं नाही म्हणत, मी उच नीच नाही म्हणत, मलाही आवडतं ना गार, आवडतं आपल्याला. डोंगराची हवन बायला श्वासन गारवा गार आवडत. चांदण नगर उठली तर इथंच नवरात्र व्हायचा आपला. आता गणपती विसर्जन करावं लागायचं. लय अवघड असतं ते. नाही नाही, हे बघा, देवाचं नाव कसंही घ्या, काळ वेळ नाम उच्चारिता. असं नाही की देवाचं नाम असं आराध्यात घेऊ नये किंवा असं घ्या, काही विषय नाही, काही कसंही घ्या. हे बघा, मला सांगा, विष प्रेमानं पेलं मग मरत नाही का? विषाला म्हणलं काय बाय गुणाचं आहे माय, किती गोड लागतंय माय, ना असं पेलं मग मारित नाही का? ती मारतच ना. मध रागानं पेला मग कडू लागतो का? विषाचा गुण आहे मारणं, मधाचा गुण आहे गोडवा देणं. तुम्ही भगवंताचं नाव कुठल्याही परिस्थितीमध्ये, कुठल्याही काळी, कुठल्याही वेळी, कशाही प्रकारे घ्या. जिथं तुमच्या मुखात विठ्ठल आलाय तिथे पुण्य मिळणारच. नामाचं काम आहे पुण्य देणं. मूळ गुण आहे नामाचा. पुण्याची गणना ते कसंही घ्या, कसंही घ्या. भजनात घ्या, वेदात घ्या, शास्त्रात घ्या, हरिपाठात घ्या, नाही तर नुसतं विठ्ठल विठ्ठल म्हणा. फक्त माझं एकच वाक्य आहे, भजनात नशा असावी. भजनात नशा असावी, नशेत भजन नसू नये. भजनात नशा असावी पण नशेत भजन नसू नये. मायबाप नका रे, आपला धर्म आपण टिकवायचा रे. अरे कौतुक आहे रे मला माझ्या मातीचं, काय माझे परंपरा, काय माझे संत, काय माझा पांडुरंग. अरे खूप फिरला असाल, पण आमच्याकडे कसं आहे, टकल्यावरची केस काढून काढून टकल्यावर केस येईना तरी तिरुपतीला मरत. पंढरपूर पायथ्याला आहे पण जनावर तिकडे खापणार नाही. अरे माझा देव तर केसही मागत नाही. हा म्हणजे मी म्हणलं ना, प्रचार जास्त तिकडं, गर्दी जास्त आहे. म्हणजे आमच्याकडे जी पोरगी वरातीत नाचती ती सुशिक्षित आहे, जी कीर्तनात नाचती ती नालायक आहे. वारे वा, तुझी ढवळी नवरदेवासमोर नाचती, इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास. आणि आम्ही अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अन क्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं आहे, ज्याला मटण चावणात त्यानं माळ घातली तो महाराज आहे. अरे त्याला चावणा म्हणून घातली, सगळं करून भागला आणि देव पूजेला लागला. आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली. माऊलींची भाषा आहे, तशी दसेची वाटण पाहता वैसेची गावाना येता, बाळपणीच सर्वज्ञतावर येता याते. आम्ही दिखावा करत नाही रे, बोभाटा करत नाही, आम्ही ज्ञानाचा अहंकार करत नाही. ती आमची परंपरा आहे. इथे नम्रता आहे. आम्हाला देवाच्या दारी थांबायचंय, शेजारी. आशा आहेच की आमच्याकडे. मग भगवंत प्राप्तीची म्हणलात तरी हरकत, पण आशा आमच्याकडे आहेच. आम्ही नाही सोडू शकत. वासना काय सांगावं, कधी येईल. भले भले नडले मग आमच्यासारख्यांची काय कथा आहे. ठीक आहे, मग तुम्हाला जमणार काय तेच आम्ही विचारतो. काय जमल आम्हाला? ज्ञानोबा म्हणले हरकत नाही. तुम्हाला 4 मुक्त्या नाही जमत नाही, हरकत नाही. अभंगाचा अर्थ लक्षात घ्या. भगवंताच्या दारात थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात असं ज्ञानोबारायांचं वर्णन नाही. भगवंताच्या दारात क्षणभर जरी थांबलात तर 4 मुक्त्या साधायची गरज पडत नाही, मोक्ष आहे असं वर्णन आहे ज्ञानोबारायांचं. मग विचारलो कसं काय शक्य आहे? क्षणभर आणि मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. मी सांगतोय का? व्यासाची या खुना. व्यास मुनी वर्णन करून सांगतात, नका चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, 18ही पुराण हरिसी गाते हरिमुखे असोनी संसारी. हरकत नाही. अलिप्त कमळ जळी जैसे. कारण जिथे आम्ही भगवंताच्या दारी गेलो, जिथे आम्ही भगवंताला भेटायला गेलो, तिथे आमची अवस्था काय असते बघा. देव पहावया गेलो तेथे देवची होऊनी ठेलो. मग जेव्हा आम्ही महागारी आलो तेव्हा आलं ते फक्त शरीर, आत्मा परमात्म्याशी संलग्न आहे. मग जीवे वेगू करी. मग आम्ही संसारी असून सुद्धा त्याचा काही फरक आमच्यावर पडणार नाही, कारण आम्ही ऑलरेडी भगवंताजवळ आहेत. मग आम्ही कुठे आहेत? कुठल्या श्रद्धेने आहोत. कारण जीवनामध्ये विवेक पाहिजे असेल ना. आता पार्वती मातेच्या मळीने गणपती झाला, हे झालं कथानक.
शास्त्राचा विचार केला तर गणपतीचा जन्म कधी होतो तर इथे लक्ष घ्या. मायबाप महादेव विश्वास आहे, पार्वती श्रद्धा आहे. महादेव विश्वास आहे, पार्वती श्रद्धा आहे. ज्यावेळेस श्रद्धेचं विश्वासाशी पाणीग्रहण होतं त्यावेळेस विवेकाचा जन्म होतो. विवेक म्हणजे गणपती आहे. पुरुषार्थ म्हणजे कार्तिकेय आहे. हे शास्त्र आहे आपलं. मग विवेक पाहिजे जीवनात. विवेक म्हणजे सुख, समृद्ध, समाधान, आयुष्य. घरात खराच विवेक पाहिजे असेल, घरात खराच गणपती बसवायचा असेल तर एकच अट आहे, आपल्याकडे विश्वास आणि श्रद्धा असली पाहिजे. कळतंय? निस्ता गणपती बसवून फायदा, त्याच्यावर विश्वासही पाहिजे. किती पाहिजे? सुदामांच्या घरी आईला खायला अन्नाचा कण नाहीये. सुशीला माता रडून सांगतेय, स्वामी द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, बायको म्हणून तुमच्याकडे कधी काही मागितलं नाही. अहो मरेल उपाशी पण तुमच्या समोर हात पसरणार नाही, कारण माझा तुमच्यावर विश्वास आहे. पण लेकरं बाळ उपाशी मरतायत हे आई म्हणून मला सहन होत नाही. बायको म्हणून नाही पण आई म्हणून मागते, देवाकडं काहीतरी मागा. फार अवस्था बेकार आहे आपली. लेकरं बाळ मरतील आपली. पाया पडते, आई म्हणून पाया पडते तुमच्या. द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, मागा ना. देणार नाही का? सुदामा सांगतात, मला विश्वास आहे की तो मला मरू देणार नाही. मला विश्वास आहे की माझं हृदय त्याला कळतंय, तो परीक्षा बघतोय ना, बघू दे. पण माझाही विश्वास आहे, मी त्याला न मागता त्यानं मला दिलं पाहिजे. 4 दिवस सुदामा द्वारकेमध्ये राहतायत पण मागितलं. ह्या विश्वासामुळं मुठभर पोहेच्या बदल्यात अख्खी सोन्याची नगरी भगवंताने सुदामाला अर्पण केली. याला विश्वास म्हणायचा. आमच्याकडे नाहीच आहे. आम्हाला वाटतं देवानंच माझं वाटोळ केलं. काय केलं? काय वाटोळ काय केलं? अहो काय श्रीमंती होती संतांची. 25 बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या तुकोबारायांच्या. किती? 25. तुकोबाराय फक्त श्रीमंत आहेत याचं कौतुक नाही, देण्याचे दानत बघा. महाराज या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय आहेत. शेतकऱ्याचं सगळ्यात पहिल्यांदा कर्ज कोणी माफ केलं? जगद्गुरु तुकोबाराय महाराज. मानावं तर तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजी महाराजांना. काय शेतकऱ्यांसाठी केलं महाराज. हे आता सरकार बोलतंय पाणी अडवण पाणी जिरवा. आता 450 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. या महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं धरण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलं खेड शिवापूरला. अशी 32 धरणं राजांनी त्या काळात बांधली. याला दूरदृष्टी म्हणायची. इतिहास असाच फक्त काही मनगटाच्या जोरावर घडला नाही रे. बुद्धीचाही जोर तेवढाच लागला तिथे. ज्या सातबाऱ्यावर माच करतो ना आपण, माझ्या बापाचा सातबारा लय मोठा आहे, तो सातबारा म्हणजे शिवरायांची कृपा आहे. एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर आपली आजही सातबाऱ्यावर नावं लागली नसती जर शिवरायांचं स्वराज्य आपल्या पदरी पडलं नसतं. सातबाऱ्यावर आपली नावं आहेत त्याचं कारण छत्रपती आहेत, कारण शेतीची पहिली मोजमापणी माझ्या राजानं केली. चला हे सोडा, महिन्याच्या महिन्याला हातावर पगार पडती. सरकारी पर्सनल सगळेच नोकरदार, प्रायव्हेट सरकारी सगळेच नोकरदार. महिन्याला 1 तारखेला हातावर पगार पडते, त्याचं कारण माझा राजा आहे. नाहीतर आजही फक्त गुलामच राहिले असतात. हक्काचं सुद्धा भेटलं नसतं, कष्टाचं सुद्धा भेटलं नसतं. कारण या महाराष्ट्रात वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली, म्हणून महिन्याच्या महिन्याला पगार आहे. किती उपकार आहेत आपल्यावर, विचार करत जा ना कधीतरी. इतके उपकार येत ना आपण संतांचे आणि महापुरुषांचे. आज ज्ञानेश्वरी आणि गाथा नसतात, आज ज्ञानेश्वरी आणि गाथा नसतात तर आपण माणूस आहे याची सुद्धा जाणीव आपल्याला आज तागायत झाली नसते. एवढे उपकार आहेत संतांचे. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर लक्षात घ्या, मज निरंतर जागविती. आम्ही जागलो त्याचं कारण ही परंपरा आहे. मला सुद्धा माझ्या मित्रमैत्रिणी विचारतात, तुझं वय काय, करती काय.
अगं तुझ्या वयात मस्त एन्जॉय करायचा, जिने के हे 4 दिन बाकी हे बेकार दिन, मस्त स्टायलिश राहायचं, लाईफ जगायची. जेवण इथवर जगून घ्यायचं ग, म्हातारपणी कोण खातंय आपल्याला? ह्या वयात इठ्ठल संतांचे उपकार. मी एक प्रश्न विचारते माय तुम्हाला, देवघर आहेत तुमच्या घरात? आहेत. आमच्याकडे असतात, तुमच्याकडे? आमच्याकडे माणसाला मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे? जस्ट आस्किंग ग माय माऊल्या, बोलत जा. देवघर आहेत? आहेत. मला सांगा, आई देवाची पूजा करता? करता. मला सांगा, आई देवाला फुलं वाहता? वाहता. ताजी वाहता का शिळी वाहता ग माय? ताजी वाहता. ताजी का शिळी रे दादा? ताजी. विचार करा ना माय बाप, देवाला फुलं सुद्धा ताजी वाहता आणि काकड्याला म्हातारे बशिवता. देवाला फुलं सुद्धा ताजी वाहता आणि काकड्याला म्हातारे बशिवता. काय परमार्थ आहे का तुमचं? ती म्हातारा काय अभंग म्हणतो अख्ख्या गावाला कळत नाही, निस्ता स्वर ऐकू येतो. अरे तोंडात दातच नाही त्याच्या. आपल्या परंपरेला लाभलेलं सगळ्यात मोठं वैभव म्हणजे काकडा. काकड्यासारखं वैभवच नाही परंपरेचं. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, वैष्णवांचा मेळा गरुड पायी ताटला, वैष्णवांचा मेळा गरुड पायी ताटला. काय देतं हे जागरण? आम्ही विचारलं तुकोबरांना, आखी संपत्ती तोंडचा घास तुम्ही बाहेर काढला. काय संपत्ती म्हणायची? एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी, 300 ते 400 तोळं सोनं तुकोबराकडे घाण आहे. अशा कागदाच्या 25 बैलगाड्या तुकोबरांनी पाण्यात बुडवल्या. इंद्रायणीत अशा कर्जपत्रांच्या किती बैलगाड्या? 25 इंद्रायणीत बुडवल्या ना. तुकोबराय जरा तरी विचार करायचा. लोक मरतात पैशासाठी, तुम्ही हाताने दारिद्र्यता उडवून घेतली. असं काय दिलं तुम्हाला देवाच्या नावाने की तुम्ही दारिद्र्यालाही घाबरला नाहीत? दारिद्र्य तुम्हाला
तुम्हाला सुख देतो, इतकी ताकद देवाच्या नामात. तुकोबाराय म्हणले कसं सांगू तुम्हाला, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. वा. गाढवाचं घोडं तुमच्या डोळ्या देखत करू एवढी ताकद माझ्या विठ्ठलाच्या नामात आहे. पैशाला कोण खाते?